मराठी सिनेमासृष्टीकडनं आणखीन एक ट्रेलर आलेला आहे, ज्या सिनेमाचं नाव आहे चिकी चिकी बुम बुम बुम. वेट. चिकी चिकी बुम बुम बुम. चिकी चिकी बुम 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 बुम. चिकी चिकी बुम 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 बुम. चिकी चिकी बुम बुम बुम. चिकी चिकी बुम बुम. ओके. चिकी चिकी बु बुम बुम. ठीक आहे. जिभेला गाठ पडायची वेळ आली, हरकत नाही. व्हॉट एव्हर इट इज, ठरवून घ्या तुम्ही. चिकी चिकी आपण या सिनेमाला असं नाव देऊया. माझ्याकडनं नामांकन झालेलं आहे. ओके. आता या सिनेमाचा ट्रेलर नक्की कसा मला वाटलाय त्याबद्दल चर्चा करूया पटापट. सगळ्यात आधी कास्टिंग बद्दल बोलायचं झालं तर स्वप्नील जोशी आपल्याला दिसतोय. त्याच्यानंतर प्रार्थना बेहेरे, प्राजक्ता माळी, प्रथमेश शिवलकर, प्रसाद खांडेकर, रोहित माने, सचिन गोस्वामी आणि तब्बल लिटरली सगळ्यांना मिळून टोटल 17 कलाकार आहेत या सिनेमामध्ये. एकंदरीत आपल्याला असं कळतंय की हास्यजत्रा आणि स्वप्नील जोशी, प्रार्थना बेहेरे यांना एकत्रित करण्यात आलेलं आहे आणि बास, सिनेमा झालाय. बरं, आता या सिनेमाचे जे दिग्दर्शक आहेत ते आहे स्वतः प्रसाद खांडेकर. आणि प्रसाद खांडेकर ऑलरेडी आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे, हास्यजत्रेमध्ये कमालीचा तो अगदी मला असं वाटतं हास्य कलाकार आहे आणि आपल्या सगळ्यांना कितीतरी वर्षांपासून एंटरटेन करत आलेला आहे. बरं, तो खूप ब्रिलियंट स्क्रिप्ट रायटर सुद्धा आहे, कारण बरेचसे स्केचेस, बरेचसे स्किट्स तो स्वतः लिहित असतो. या सिनेमाचं लेखन, कथा, पटकथा हे सगळं काही प्रथमेश शिवलकर आणि प्रसाद खांडेकर या दोघांनी मिळून केलेलं आहे. त्यामुळे एकंदरीतच स्क्रिप्टिंग बद्दल तर आपण किंवा या सिनेमाच्या स्क्रीन प्ले बद्दल मला अजिबातच डाऊट नाही. मला असं वाटतं की हा सिनेमा खऱ्या अर्थाने उत्तमरित्या लिहिलेला असणार आहे. तू लापल्यास की तुझ्यावर राज्य आलंय. अप्पा इथे कुठेतरी आहे. आता बघूया नक्की सिनेमा जो आहे तो 28 फेब्रुवारीला येणार आहे. याचं एकंदरीतच ट्रेलर मला कसा वाटलं त्याबद्दल चर्चा करूया. सगळ्यात आधी ट्रेलरची जी सुरुवात होते ते या शॉटपासून. हीच रियुनियन का भेटलो अशी झाली तर. आणि हा शॉट मला खूप आवडलाय, कारण हे बघा, हॉलिवूड आणि बॉलिवूड पासून मराठी सिनेमा इंडस्ट्री कोसो दूर आहे. अजून मला असं वाटतं खूप खूप लांब आहे आणि अजून खूप वेळ लागेल त्या लेवलला जाण्यासाठी. पण तरी सुद्धा आतापर्यंत जर का मराठी सिनेमासृष्टीची ओव्हरऑल सिनेमॅटोग्राफी, पिक्चरायझेशन, डिरेक्टोरियल पॉईंट ऑफ व्ह्यूज हे सगळं जर का आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये तरी किमान या सिनेमाचा हा जो पहिला शॉट आहे तो मला खूप इम्प्रेस करून गेला. ज्याच्यामध्ये एकंदरीत आपल्याला खूप अचानक असा मोठे शॉक ज्यावेळेला लागतो किंवा आपण खूप घाबरतो, आपल्या पायाखालची जमीन ज्यावेळेला ढासळते त्यावेळेला जो एक शॉक लागतो ना, त्यावेळेला चेहऱ्यावरचे हावभाव जे कलाकार तिथे उभे आहेत फ्रेममध्ये त्यांच्यावरनं तर आपल्याला त्या भावना आपल्यापर्यंत पोहोचतातच. पण त्याच समवेत हा जो कॅमेरा अँगल विशिष्ट पद्धतीने ॲक्टर्स आपल्या जवळ येत आहेत पण मागचं जे बॅकग्राऊंड आहे ते खूप लांब लांब जातं, तर या पद्धतीचा जो एक तो इफेक्ट असतो तर तो आपल्याला पहिल्या शॉटमध्ये दिसतोय आणि दॅट वॉज अ ब्रिलियंट थिंग. आता दुसरी महत्वाची गोष्ट, या सिनेमाचं म्युझिक फ्रेश वाटतंय. एकंदरीत ओव्हरऑल सिनेमाचं पिक्चरायझेशन हे सगळं जे सिनेमॅटोग्राफी आहे किंवा ज्या पद्धतीने कलर पॅलेट्स, कलर ग्रेड्स वापरलेले आहेत ते एक रात्रीच्या हिशोबाने खूप सुंदर त्यांनी वापरलेत. कलर ग्रेडिंग, कलर शेड्स मला खूप आवडले. त्याच्यानंतर एकंदरीत असं वाटतं की हा संपूर्ण सिनेमा रात्रीच मोस्टली शूट केलेला वाटतोय. जे काही घडलंय ते कदाचित 1 ते 2 रात्रीतनं काहीतरी घडलेलं आहे, असं काहीतरी स्टोरी असणार. एकंदरीत आता माझा हा प्राथमिक अंदाज आहे. सातत्याने गेली कित्येक वर्षांपासून प्रेक्षकांकडनं ही मागणी होत होती की बाबा रे नवीन चेहरे आणा, नवीन चेहरे आणा. तर मला असं वाटतं गेल्या ना काही वर्षांपासून म्हणजे 2 ते 3 सिनेमांच्या जर का आपण ही उदाहरणं घेतली तर आपल्या असं लक्षात येतं की हास्यजत्रेतले जे कलाकार आहेत त्यांना आता मराठी सिनेमांमध्ये संधी दिली जाते आणि आय थिंक चांगलं काम करतायत ते. म्हणजे पर्सनली मला जर का तुम्ही माझं ओपिनियन विचाराल, सरला एक कोटीमध्ये मला ओंकार भोजनेचं काम आवडलं होतं किंवा नाचकं घुमामध्ये नम्रता संभेरावचं पण काम मला आवडलं होतं. मला असं वाटतं की आय थिंक इट्स अ गुड स्ट्रॅटेजी. काहीतरी नवीन पाहायला मिळतंय किंबहुना. हास्यजत्रेमध्ये तेच स्किट्स आणि ते सगळं बघण्यापेक्षा त्यांना सिनेमामध्ये बघणं थोडंफार रिफ्रेशिंग नक्कीच आहे माझ्यासाठी. ओव्हरऑल मला जर का तुम्ही विचाराल तर ट्रेलर मला ना ठीकठाक वाटतोय, तितकाही वाईट असं नाही वाटत आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, या सिनेमामध्ये ना सचिन गोस्वामी आपल्याला दिसतात हा एक जोक क्रॅक करत. यांचं नेहमी असंच होतं. अबे भैताड, तुला 2-4 मिस कॉल लक्षात राहिले आणि मीनं केलेली अंधाधुंद फायरिंग विसरले का बे तू. थोडा नॉनव्हेज जोक होता पण आय जस्ट होप की या सिनेमामध्ये या अशा प्रकारचे नॉनव्हेज जोक्स अजून जास्त नसू देत देव बाप्पा. कारण ना अशा पद्धतीचे नॉनव्हेज जोक्स आणि हे सगळं नॉर्मलाइज हळूहळू मग होत जातं ते, आणि तेच नको असतं. कारण काहीतरी तर उरू द्या यार कॉन्टेंट, जो फॅमिलीसोबत बसून एकत्रित बसून छान मजा करत ते सिनेमे बघता येतील. बॉलिवूडकडनं तर शून्य अपेक्षा उरली, आता फक्त मराठी सिनेमासृष्टीकडनं तशा अपेक्षा आहेत. हा डिलिव्हरी बॉय कोण आहे? हा वैभव भागवत. ही सगळी अरेंजमेंट त्यानेच केली आहे. त्याला बोललो फ्री असेल तर ये. आणि हा आला. बाकी या सिनेमाच्या नावाबद्दल तुम्हाला काय वाटतं? चिकी चिकी बुम बुम बुम, चिकी चिकी बुबुम बुम किंवा जिलबी या पद्धतीची जी आगळीवेगळी नावं येतात, थोडंफार एक मला असं वाटतं क्रिएटिव्ह होणं फार गरजेचं आहे. मराठी मेकर्सला माझी अशी विनंती आहे, थोडीशी चांगली नावं घेऊन या जेणेकरून, कारण ते जे नाव असतं ना त्या सिनेमाचं, तो त्या सिनेमाचा गाभा असतो, वरचं कव्हर असतं,
ते कव्हर जितकं चांगलं आणि आकर्षक आणि डीप असेल तितकं त्या सिनेमाकडे बघण्याचा दृष्टिकोन आपला अजून जास्त किंवा ती डेप्थ वाढते. तर ह्या एकंदरीत हे होतं माझं मत चिकी चिकी बुम 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 या सिनेमाच्या ट्रेलरबद्दल. तुमचं काय मत आहे ते मला कॉमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका. आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. एक जाता प्रश्न विचारून जातीये, या सिनेमाचं नाव जर का हे नसतं तर अजून कुठलं आवडलं असतं तुम्हाला सगळ्यांना बघायला, ते मला कॉमेंट सेक्शनमध्ये कळवायला प्लीज विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. पीस आउट.